नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. फर्स्ट ऑफ ऑल खूप टाइम नंतर यूट्यूबवरती आपल्या एक असा लॉंग व्हिडिओ येतोय. सो या वेळेला मी जे फार्म हाऊस घेऊन आलेलो आहे ना, ते तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे. आणि स्पेशली तुमचा जो छोटा ग्रुप असेल, म्हणजे असा 10-12, मोठा ग्रुप पण इथे ॲडजस्ट होऊ शकतो, पण 10-12 जणांचा जरी ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी तर मजा आहे. कारण तुम्हाला हा 2 BHK फार्म हाऊस, तो पण कुठे कर्जत किंवा बदलापूर किंवा कुठे लांब जायची गरज नाही आहे. मुंबईजवळ कल्याणमध्ये तुम्हाला हा फार्म हाऊस भेटणार आहे. तर कल्याण स्टेशनपासून फक्त 8 किलोमीटरच्या अंतरावरती, आणि कल्याणचे जे शहर आहे सिटी, तिकडून फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावरती हा फार्म हाऊस आहे आपला. तर रूम टूर वगैरे मी तुम्हाला पुढे देईनच, पण आता बाकीचे डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट नंबर, इकडे बुकिंग इन्क्वायरी करायची असेल आणि गुगल मॅपची लोकेशन, हे सगळे डिटेल्स पाहिजे असतील तर मग डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिकडे तुम्हाला सगळे काही डिटेल्स भेटून जातील. ते सगळ्या काही फॅसिलिटीज आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना हा फार्म हाऊस खूप 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 आवडणार आहे. तर आता सगळ्यात पहिलं फार्म हाऊसचं नाव सांगतो. फार्म हाऊसचं नाव आहे तुलसी फार्म. तर ड्रोन शॉटमधून तुम्ही फार्म हाऊसची टूर केली असेल, मग आता तुम्हाला प्रॉपर टूर मी आता देतो. तर हे बघा, सगळ्यात पहिलं असा काहीसा हा गेट आहे इकडे. सो तुम्ही तिथून एक रोड आहे, त्या रोडने तुम्ही येता, त्याच्यानंतर तुम्हाला हा ब्ल्यू कलरचा गेट दिसेल, हेच आहे आपलं तुलसी फार्म हाऊस. त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा, इकडे लेफ्ट साईडला तुम्हाला स्विमिंग पूल दिसेल. खूप मोठा स्विमिंग पूल आहे, इकडे वॉटरफॉल आहे, तिकडे रेन डान्स आहे. आणि इतक्या बजेटमध्ये, हे कर्जत बिरजतपेक्षा ना खूप बजेट फ्रेंडली फार्म हाऊस आहे. आणि ह्या बजेटमध्ये तुम्हाला वॉटरफॉल, रेन डान्स, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि प्रायव्हेट स्टे असणार एका टाईमला, एकच ग्रुप. तर त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हा फार्म हाऊस बुक कराल तर तुम्हाला जास्त बेनिफिट होईल याचा. ह्या साईडला डायनिंग एरिया आहे, साईडला आपला विला आहे ॲक्च्युली. आणि हे बघा, इथे आहे आपलं पार्किंग एरिया. तर इथे तुम्ही पार्किंगसुद्धा करू शकता आणि ह्याला ॲज अ लॉनसुद्धा यूज करू शकता. म्हणजे इथे तुम्हाला काही छोटे मोठे गेम्स खेळायचे असतील ते सुद्धा तुम्ही या लॉनमध्ये खेळू शकता. ह्या बाजूला अशी मस्त ग्रीनरी आहे, मस्त झाडं वगैरे लावलेली आहेत. सो आता आपण रूम टूर करून घेऊया. रूम्सची मी तुम्हाला टूर करून देतो. तर आता वेळ आहे रूम टूर करायची. सो सगळ्यात पहिला हा बाहेरचा स्पेस तुम्हाला दाखवतो विलाच्या. ह्या साईडला असं छोटंसं, म्हणजे तुम्हाला मैफिल बनवायची असेल तर इथे तुम्हाला, आणि इवन छोटे मोठे गेम्स, पत्ते पित्ते, इंडोर गेम्स खेळायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही इकडे बसून खेळू शकता. सो अशी मस्त सिटिंग केलेली आहे आणि बाहेरसुद्धा बराच स्पेस आहे. आता आपण विलाच्या आतमध्ये एंटर करूया. तर विलामध्ये एंटर केल्यानंतर आता सगळ्यात पहिलं तुम्हाला हा जो मोठा दिसतोय तो हा हॉल आहे आणि त्यालाच कनेक्टेड आहे. बघा, इकडे मॉड्युलर किचन आहे आणि तुम्ही इथे वीकडेजमध्ये विथ फूड आणि विदाऊट फूड दोन्ही पॅकेज घेऊ शकता. जर तुम्ही विकेंडला येते तर ऑब्व्हियसली विथ फूडच पॅकेज तुम्हाला भेटणार आहे. तर हे बघा, आता इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसत असतील. इथे तुम्हाला गॅस वगैरे दिलेला आहे, सोबतच इकडे बाकी युटेन्सिल वगैरे दिलेले आहेत, ह्याच्यातसुद्धा युटेन्सिल्स आहेत बाकीचे. आणि इथे सुद्धा तुम्हाला टेबल वगैरे दिलेला आहे. बेडरूम आणि सोबतच हॉल पकडून 15-16 जणांचा जरी तुमचा ग्रुप असेल तर इझिली अकॉमोडेट होऊ शकतो. तर हे बघा, खूप स्पेशियस हॉल आहे. इथे सुद्धा तुम्हाला टेबल्स वगैरे दिलेले आहेत आणि इथे एक नाही तर 2 म्युझिक सिस्टम आहेत. हे बघा, केवढा मोठा हा स्पीकर आहे आणि त्याच्यासोबतच तिकडे सुद्धा तुम्हाला स्पीकर देण्यात आलेला आहे. तर आता हॉल स्पेस मी तुम्हाला दाखवला. आता इथेच 2 रूम्स आहेत कनेक्टेड. सो सगळ्यात पहिला रूम मी तुम्हाला दाखवतो. तर हा आहे सगळ्यात पहिला रूम. तर ह्या बेडवरती आरामात 3 ते 4 जण इझिली अकॉमोडेट होऊ शकतात, म्हणजे झोपू शकतात. सोबतच तुम्हाला इकडे मॅट्रेस वगैरे प्रोव्हाइड केलं तर एका रूममध्ये 5-6 जण आरामात झोपू शकतात. आणि इकडचे दोन्ही बेडरूम्स हे AC आहेत, एअर कंडिशन रूम्स आहेत. सोबतच तुम्हाला कनेक्टेड वॉशरूम हे दोन्ही रूम्सना पाहायला भेटणार आहे. सो ह्या साईडला वॉशरूम एरिया आहे. तर आता त्यालाच बाजूला सेकंड रूम आहे. आणि जर तुमच्या ग्रुपमध्ये कपल वगैरे असेल तर त्यांच्यासाठी अगदी कोझी, कम्फर्टेबल अशी ही रूम आहे. सो रूम तुम्ही पाहू शकता. जर तुमचा 3-4 जणांचा ग्रुप असेल तर बेडवरती 3 जण आणि एक्स्ट्रा मॅट्रेस देऊन खाली 4 जण. आणि त्या साईडला इकडे तुम्हाला वॉशरूम पाहायला भेटणार आहे. आणि हो, हा रूम सुद्धा तुम्हाला एअर कंडिशन पाहायला भेटणार आहे. तर आता मित्रांनो, आता आपण जाऊया डायनिंग एरियामध्ये, कारण आता जेवायला जायचं सगळ्यात पहिलं. ते बघा, इथे सुद्धा अशी सिटिंग केलेली आहे बाहेर आणि खूप मोठा डायनिंग एरिया ॲक्च्युली. हे बघा, सिटिंग ॲक्च्युली इकडे केलेली आहे, कारण तुमचा ग्रुप जर 15-16 जणांचा असेल तर इनफ सिटिंग आहे. पण इकडे सुद्धा बराच स्पेस आहे बघा. आणि ह्या साईडला किचन आहे. परत तिकडे सुद्धा ते बघा, तिकडे सुद्धा किचन आहे तिकडे. सो आता तुम्हाला जेवणातला मेन्यू दाखवतो. तर तुमचं हे अनलिमिटेड फूड असणार आहे. तर हे बघा, ही व्हेज थाळी आहे सगळ्यात पहिली. तर इकडे भाकरी आहे, जिरा राईस आहे, त्याच्यासोबतच डाळ आहे, सोबतच सॅलड दिलं तुम्हाला, पापड आहे,
इकडे 2 प्रकारच्या भाज्या असणार आहेत. एक कुठचं जे व्हेजिटेबल इकडे अवेलेबल असेल ते, दुसरं पनीर आणि सोबतच तुम्हाला स्वीटसुद्धा दिलेलं आहे आणि इकडे आहे लोणचं आणि त्यासोबतच आता तुम्हाला दाखवतो नॉनव्हेज थाळी. मी आत्तापर्यंत इतके फार्म्स व्हिजिट केलेत, पण तुम्हाला कुठे असं चिकन थाळीमध्ये जवळा भाकरी भेटते मी पाहिलं नव्हतं. सो हे एक स्पेशालिटी आहे इकडची की तुम्हाला जवळा आणि भाकरीसुद्धा भेटणार आहे. सोबतच राईस, पापड, चिकन आहे आणि सोबतच तुम्हाला रस्सा आणि इकडे सॅलड देण्यात आलेलं आहे. तर आता इकडचं आपण फूड टेस्ट करून बघूया. आता फूडमध्ये मी दोन्ही ट्राय करणार आहे, कारण जवळा पहिलं ट्राय करतो. चिकन आपण सगळीकडेच खातो. एक नंबर मस्त आहे. आता चिकन ट्राय करूया. फूड क्वालिटी आहे ना तुम्हाला एक नंबर भेटणार आहे इकडे. मस्त जेवण आहे. आता जेवतो आणि त्याच्यानंतर इथे अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवतो. डायनिंग एरियाच्या बाजूलाच इथे ह्या साईडला वॉश बेसिन आणि एक्स्ट्रा 2 वॉशरूमसुद्धा इकडे बनवण्यात आलेले आहेत. सो इकडे हर गोष्ट इथे पद्धतशीर नियोजन आहे. आता रूम्समध्ये 2 वॉशरूम आणि एक्स्ट्रा असे 2 वॉशरूम, सोबत इथे चेंजिंग रूम, अशा सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला प्रॉपर पाहायला भेटतील. आणि खूप सारा स्पेस आहे, तिकडे सुद्धा स्पेस आहे त्या साईडला. आणि आता मस्त तिथे बॅकग्राऊंडला सनसेट होतोय. तर आता इथे संध्याकाळ झालेली आहे मस्त आणि मस्त एकदम वातावरण आहे. आणि स्पेशलिटी ह्या फार्म हाऊसची ही एक आहे ना की मित्रांनो, इकडे नियर बाय तुम्हाला असं जवळपास काही गाव वगैरे नाही, तुम्हाला ड्रोन शॉटमधून कळेल. त्याच्यामुळे तुम्ही मस्त एन्जॉय करू शकतात. प्रायव्हसीचा वगैरे सुद्धा तुम्हाला काहीच टेन्शन नसणार आहे. तर आता मित्रांनो, आता चहा नाश्ता वगैरे आपला रेडी आहे. सर सोबतच हे बघा इकडे असं रेंडन्स आहे आणि इथून मस्त असं लाईट वगैरे दिली आहे. हे बघा अशी साऊंड सिस्टम आहे प्रॉपर, जी तुम्ही पूल साईडला लावू शकता आणि एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो, आता फायनली इकडचे पॅकेजेस जाणून घेण्याची वेळ आलेली आहे. तर खूपच बजेट फ्रेंडली पॅकेजेस असणार आहेत. तर आता इथे जर तुम्ही विगडेजमध्ये येत आहे तर तुम्हाला विदाऊट फूड पॅकेज भेटून जाईल, पण हा पॅकेज विकेंडला नसणार आहे, सॅटर्डे संडेला. तर आता विगडेजला विदाऊट फूडचा जो पॅकेज आहे तो आहे जस्ट 800 रुपीज पर पर्सन विदाऊट फूड. आणि त्याच्यामध्ये तुमचा मिनिमम 6 ते 8 जणांचा ग्रुप तरी पाहिजेच मिनिमम. आणि जर विगडेजमध्ये तुम्हाला विथ फूड पॅकेज पाहिजे तर मग त्याचा पॅकेज असणार आहे 1600 रुपीज पर पर्सन विथ फूड. आणि ह्याच्यामध्ये तुमचे 4ही मील्स इन्क्लुडेड असणार आहेत, ज्याच्यामध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला दुपारचा लंच, इव्हिनिंगला टी बिस्किट, रात्री डिनर आणि नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट करून मग तुमचा चेकआउट असेल. आणि हा जो सेम पॅकेज तुम्हाला विथ फूड पॅकेज विकेंडला पाहिजे असेल, सॅटर्डे संडेला, तर मग त्याचं पॅकेज असणार आहे जस्ट 1800 रुपीज पर पर्सन विथ फूड. हा फार्म हाऊस कल्याणला आहे, कल्याण स्टेशनपासून सुद्धा जवळ आहे. आणि तुम्हाला प्राइसिंग सुद्धा कम्पेअर केलं तर मग खूप बजेट फ्रेंडली भेटणार आहे. आणि स्पेशली 2 BHK म्हणजे तुमचा लहान ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी एकदम कम्फर्टेबल फार्म हाऊस आहे. तर आता व्हिडिओ मी इकडे संपवतोय. व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल आपल्या तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.